In first video lecture, we had studied what are alkenes and the structure of ethene. Now, the next point, very important, already you have learned in detail the IUPAC nomenclature of these alkenes, doubly bonded compounds. The definition, these are aliphatic unsaturated hydrocarbons containing carbon-carbon, at least one double bond. A simple rules we have to follow. ठीक है, IUPAC nomenclature जेव्हा अल्किन्सचं देणार आहात, सेम ॲज दॅट ऑफ ज्या पद्धतीनं अल्केन्स, पहिला रूल काय सांगतं, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पहिल्या रूलमध्ये सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्यानंतर सेकंड रूल काय म्हणतं, स्टार्ट द नंबरिंग फ्रॉम दॅट एंड. कुठल्या एंडपासून नंबरिंग स्टार्ट करायचं आहे का, विच गेट लीस्ट नंबर टू द डबल बॉन्ड, म्हणजे डबल बॉन्डला कमीत कमी आपला नंबर आला पाहिजे, त्या एंडपासून आपल्याला नंबरिंग चालू करायचं आहे. येस, दिस इज वॉट. अँड लास्ट फायनली द सफिक्स ene इज रिप्लेसेस ane. म्हणजे अल्केनमध्ये जो जसं पॅरेंट ब्युटेन असेल तर ane ची जागा कोण घेणार, ene. का त्याच्याकडे एक डबल बॉन्ड आहे, त्याकडे एक डबल बॉन्ड असल्यामुळे द सफिक्स म्हणजे नावाचं शेवट ene न येणार आहे इन्स्टेड ऑफ ane. आणि बाकी तर रूल्स माहिती आहेत. आफ्टर गिविंग नंबरिंग सबस्टिट्युएंट्स असतील अल्काइल ग्रुप तर त्यांना पर्टिक्युलर पोझिशनवरती त्या रेस्पेक्टिव्ह मिथाईल असेल इथाईल असेल त्या रेस्पेक्टिव्ह आपल्याला नाव देता येते. द फर्स्ट मेंबर ऑफ दिस अल्किन इज व्हेरी हायली अनस्टेबल, दॅट इज मिथीन. The first member of alkene which is highly unstable, CH2, a pair of electron, that is methane, which implies general formula CnH2n. जेव्हा कार्बन n ची व्हॅल्यू 1 असेल तर CH2n, CH2, that is first member, but which is highly unstable. Which is highly unstable. That's why what we consider the first stable member of alkene is ethene, that is C2H4. The first stable member of ethene is C2H4. परत एकदा जर वही पेन घेतलाय तर रूल्स लिहून घ्या. अल्किन्सचं नॉमेनक्लेचरमध्ये काय, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्यानंतर द नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम दॅट एंड विच गिव्स द लोवेस्ट नंबर टू द डबल बॉन्ड. त्यानंतर द सफिक्स ene रिप्लेसेस टू ane. ane ची जागा ene घेणार आहे. आणि त्यानंतर वट एव्हर सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट दे कॅन बी रिटन अकॉर्डिंगली. नाउ CH3, CH, double bond, CH2. This is an alkene. What will be the name? Propene or prop1ene also. One propene or propene is also not wrong. So more precise, more correct is one propene or prop1ene is also correct. After that, take one more example. CH3, CH2, CH डबल बॉन्ड CH2. आता आपल्याला काय, सिलेक्ट विल स्टार्ट फ्रॉम सिम्पलेस्ट और लोवेस्ट मेंबर टू हायर मेंबर्स ऑफ दिस फॅमिली. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने शिकलेल्या आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ नॉमेनक्लेचरमध्ये घालत नाही आहे. तरी फास्ट आपण एक्झाम्पल्स बघत जाऊया. तर आपला पहिला रूल काय सांगतोय, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. व्हॉट इज युअर लॉंगेस्ट पॅरेंट, विच इज युअर पॅरेंट, राईट. 1 2 3 4 सबस्टिट्युएंट्स तर नाही आहेत, राईट. ओके, नाउ फ्रॉम वेअर आय हॅव टू स्टार्ट दिस नंबरिंग, आय हॅव दिस लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट. कुठून चालू करू मी, डावीकडून उजवीकडे का उजवीकडून डावीकडे? येस, राईट, करेक्ट. आय हॅव टू start from right to left. This is the more correct numbering, what our second rule tells. Your parent is bute, yes. Your double bond is at first position, first carbon, bute 1, and your suffix is ene. The name of this compound is bute1ene. Now look at the name of this compound, CH double bond, CH single bond, CH3. But molecular formula C4H8, both structures are possible. Now
from where first rule I have to select the longest continuous chain. Yes, this is the longest. But your parent is butane. I am going to write but. Now I have to mention the position of double bond. I have to mention the position of double bond. For that I have to start numbering. आता सेकंड रूल काय म्हणतो, अशा एंडकडून नंबरिंग स्टार्ट करा का तुमच्या डबल बॉन्डला कमीत कमी नंबर आला पाहिजे. तर मी डावीकडून उजवीकडे बघतोय 1 2. येस, सेकंड कार्बनवरती, किंवा मी उजवीकडून डावीकडे येईल, दोन्हीकडे सुद्धा सिमेट्रिकल, दिस टाइप ऑफ इज सिमेट्रिकल अल्किन. तर इकडून जरी आलं तर सेकंड कार्बन, तर मी बेस्ट वे लेफ्ट टू राईट जातोय, ब्यूट टू इन, ब्यूट टू इन. व्हेरी सिंपल. नाउ what will be the name of this compound? What will be the name of this compound? आता बघा, परत आपल्याला जस्ट रूल्स फॉलो करायचे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ सबस्टिट्यूएंट चेन काहीही भियायचं नाही, फक्त कधी भियायचं नाही. फक्त आपल्याला काय, सिलेक्ट द लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. त्यामध्ये आता either I go for 1 2 3 1 2 3 1 2 3. सो माझा पॅरेंट आहे 3 मेंबर्ड कार्बन, दॅट इज प्रोप. 3 कार्बन कंटेनिंग पॅरेंटला मी प्रोप म्हणतोय. त्यानंतर फ्रॉम वेअर आय हॅव टू स्टार्ट नंबरिंग. आयदर आय गो फ्रॉम लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट. कुठनं आपला सेकंड रूल काय म्हणतो, द नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम दॅट एंड विच गिव्स लीस्ट नंबर. सो दिस इज माय नंबरिंग 1 2 3. अँड सेकंड पोझिशनवरती मिथाईल आहे, त्यामुळे 2 मिथाईल प्रोप 1 इन, 2 मिथाईल प्रोप 1 इन. दिस इज द IUPAC name for this compound. 2 methyl 1 or prop 1 in or propene. Yes. You might be aware or you are already aware about bond line structure. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर सगळ्यांना जमते, हे कन्सिडर करून मी रिप्रेझेंट करतोय इथं, राईट. आता या कंपाऊंडचं नाव सांगा. सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट लॉन्गेस्ट कंटिन्युअस चेन. 1 2 3 4. माझा पॅरेंट आहे ब्यूट. आता डबल बॉन्ड 2 आहेत. नंबरिंग कुठून चालू, इथं पण फर्स्ट आहे, इथं पण फर्स्ट पोझिशन आहे. व्हेरेवर यू जसं तुम्हाला आवडेल तिथून नंबरिंग स्टार्ट करू शकता, कुठूनही. I will start from left to right. 1 2 3 4 1 2 3 4. आता डबल बॉन्ड 2 आहेत पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनला, त्यामुळे आय हॅव टू रिप्रेझेंट इन माय नेम द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. ब्यूट 1,3 डाय इन. हा डाय काय, 2 डबल बॉन्ड आहे. फॉर दॅट आय हॅव टू यूज प्रिफिक्स डाय, डाय इन. आणि तो कुठल्या कार्बनवर, पहिल्या आणि तिसरा, त्यामुळे या कंपाऊंडचं नाव असेल ब्यूट 1,3 डाय इन. ब्यूट 1,3 डाय इन. नाउ वन मोर एक्झाम्पल. येस. Now select longest continuous chain 1 2 3 4 1 2 3 4 5. Yes. सो माझा पॅरेंट आहे पेंट 5 कार्बन असलेला. देन द सेकंड रूल काय म्हणतो का, नंबरिंग कुठून चालू करू का जेथे कमीत कमी नंबर आला पाहिजे. 1 2 3 4 5. सो द नेम ऑफ कंपाऊंड इज, थर्ड पोझिशनवरती एक हा म्हणजे टर्मिनल मिथाईल. 3 मिथाईल पेंट 1 इन. 3 मिथाईल पेंट 1 इन. बरोबर आहे. नाउ लुक एट. Now this is also an organic compound containing multiple double bonds. It's a polyene.
4 डबल बॉन्ड दिसतात बघा, 1 2 3 4. इवन दो असे एक्झाम्पल्स देऊन JEE कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलेलं आहे का नंबर ऑफ सिग्मा अँड नंबर ऑफ पाय बॉन्ड्स काउंट करण्यासाठी. इट इज व्हेरी इझी, इट लुक्स इझी आणि क्वेश्चन्स विचारलेले आहेत. इयर बिफोर आय थिंक 2018ला JEE मेन्सला विचारलेलं आहे नंबर ऑफ सिग्मा अँड नंबर ऑफ पाय बॉन्ड 1,3-ब्युटाडाईन आय थिंक सो. सर तर ठीक आहे, तर आपल्याला इथं पहिल्यांदा IUPAC नाव बघूया. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. देन वी विल look forward for the number of sigma and number of pi bonds. Yes. Now select longest continuous chain. I have to select according to first rule 1 2 3 4 5 6 7 8. Yes, oct. 8 carbon containing compound is, that is oct. Numbering symmetrical, either I go from left to right or right to left, the both priority or the numbering will be correct. 6 7 8. Now octane is not octane, 8 carbon containing compound, that is oct. 4 double bonds are there. I have to mention their position. Oct 1 3 5 7 tetra in. Oct 1 3 5 7 tetra in. This is the IUPAC name for this compound. IUPAC name for this compound. Now if in exam, in competitive or in wherever they had asked to calculate the number of sigma and pi bond, in that situation here the two valencies are satisfied by one sigma bond connected to another carbon and one double bond, means 2 hydrogens are there, 1 hydrogen. To make simplified, because I get confused whenever I look at the bond line formulas. To avoid confusion, I will draw like this structure, which will be hopeful, and because I don't want to lose my marks. It takes some few seconds to write down this number of hydrogens and carbon. Now I am going to count the number of sigma bonds. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. So my sigma bonds will be 17. 1 2 3 4. My pi bond will be 4. Yes, look at once again count. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 sigma bond. Either you go for this also, more proper. This is your sigma bond and this is our pi bond. Yes, means 17 sigma bonds and 4 pi bonds. This is the correct. This is how you are going to count the number of sigma and number of pi bond. It looks very easy, but the questions are asked in JEE mains in competitive exam. That's why it is necessary. Again, shall we go for how to, I had explained how to identify the hybridization of carbon in first lecture. For hydrocarbons, only for hydrocarbons, we have to just count the number of sigma bonds. अगर आप आइडेंटिफाई कर सकते हो तो सिग्मा बॉन्ड्स काउंट करो. अगर उनकी एडिशन 4 आती है, then that carbon is sp3 hybrid. If their sum is 3, the hybridization for that carbon is sp2. If the sum is 2, then the hybridization for that carbon is sp. Then why not we apply that formula for this structure, because it's an hydrocarbon. Let's go. Look at this carbon consists of how many sigma bonds? This hydrogen 2 3, means when the sum is 3, the hybridization for that carbon is sp2. For this carbon 1 2 3, this is also sp2. 1 2 3, this is also, this third number carbon is also sp2. Almost every carbon, if you go, every carbon is sp2 hybridized. Yes, look at in this compound, what is the hybridization for this carbon number 3? Carbon number 3. Look at, I get confused in bond line structure. मुझे जब भी confusion होता है तो I am going to write the number of hydrogens attached to that particular carbon. तो मैं लिख लेता हूँ सबसे पहले. ये देखिए, इस carbon one valency is satisfied by with another. All are sigma bonds 1 2 3 4. If a carbon with 4 sigma bonds, then
the hybridization is sp3. Am I right? Yes. लिख लो, फॉर्मूला लिख लो, होना तो. This formula is applicable, once again I am repeating, this formula is applicable only for hydrocarbons. If an heteroatom enters, later on we will learn, heteroatom आता है, lone pair है, localized, delocalized, तो hybridization क्या होगा वो बाद में हम देखेंगे. लेकिन उससे पहले जब भी हम हाइड्रोकार्बन्स देखते हैं तो सिर्फ सिग्मा बॉन्ड्स काउंट करो. नाउ दिस फिफ्थ टर्मिनल कार्बन, नाउ टेल मी how many hydrogens are there? 3 hydrogens are singly bonded, that is 3 sigma bonds formed by this carbon, and 4th sigma bond is connected to 4th carbon. So this terminal 5th carbon, what is the hybridization when the sum is 4? Yes, right, correct, that is sp3 hybridized. The terminal end, that is 5th carbon, is sp3 hybridized. Now what about 4th carbon? In bond line structure, we have to satisfy the valency of carbon by attaching hydrogens. Here, this carbon is connected with 5th and 3rd, means its 2 valencies are satisfied by 2 carbons. So, remaining there must be 2 hydrogens. I had drawn, and total here 4th carbon also, the number of sigma bond consists of or formed is 4. That is also, this carbon is also sp3 hybridized. What about carbon number 1? Its 2 valencies, one is sigma, one is pi, means there are 2 hydrogens are there. Yes, there are 2 hydrogens. तो हमें ये काउंट करना है 1, 2 और 3. जब आपका सम 3 हो रहा है नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, then the hybridization for that carbon is sp2 hybridized. Then the hybridization for that carbon is sp2 hybridized. So this is what nomenclature of simple compounds. Next, let's move on some little bit complicated structures which make little bit confusion. If we stick up with our rules, that doesn't much affect us or doesn't give any complication. Now I will write the structure for molecule. CH2 taken twice, CH2 single bond, CH double bond, CH single bond, CH2 single bond, C double bond, CH double bond, CH single bond, C2H5. Or else look at CH single bond, CH2, CH3 and C2H5. C2H5. 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Yes. This is a formula or molecule asked to write down the IUPAC nomenclature. What procedure we have to follow? We have to just stick up with your rules only. Select longest continuous chain. Parent हमें select करना है, तो सबसे पहले तो मैं इसे CH3 taken twice. It is not CH2, it is CH. Yes. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Yes, it's not CH2, it's CH because the valency of carbon is going to be 5. Okay, 2 methyl groups are there. Now, what is your parent? Look at this formula very carefully. Concentrate here. अब फॉर्मूला देखो और मुझे बताओ कि what will be your parent. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Yes. Carbon containing 10, that is decane is my parent. Decane is my parent, means 10 carbons are there in our parent chain. Then after that, what second rule tells us? Start the numbering from that end so that your double bond get least number.
आपल्या डबल बॉन्ड कंटेनिंग चेनला कमीत कमी नंबर आला. तर आपला पॅरेंट आपण हा सिलेक्ट केला. येस, दिस मिथाइल अँड वन मिथाइल इज हिअर ॲज अ सबस्टिट्युएंट. दिस इज अवर पॅरेंट. जर मी इथनं चालू केलं आहे 2 3 4 5 6 7, येस 4 + 7 11, 1 2 3 means the more correct way of numbering is this is my first carbon, second, third, fourth, fifth, sixth, 7 8 9 and 10, 9 and 10. इज इट राईट? बरोबर आहे का? एकदा बघा, अजून कुठली पॉसिबिलिटी आहे? नाही. Yes, this is the correct. This is the correct way. My parent is 10 carbon containing chain and the numbering starts from left to right because या डबल बॉन्डेड कंपाऊंडला किती नंबर येतो? थर्ड. जर मी इथनं स्टार्ट केलं 2 3 4, चौथा येतो, चौथा नंबर येतो. त्यामुळे दिस इज द करेक्ट वे ऑफ नंबरिंग. नाउ व्हॉट विल बी द नेम? नाउ फर्स्ट कार्बनला सेकंड कार्बनला मिथाइल आहे. येस, CH3 टेकन ट्वाइस म्हणजे या कार्बनला 2 मिथाइल ग्रुप आहेत. दिस हिअर कम्स CH3 म्हणजे 2,8 डायमिथाइल डेक 1 2 3,6 डेका 3,6 डायइन. डेका डायइन बघा 3,6 डायमिथाइल 2,8 लुक ॲट दिस इज 8 कार्बनवरती एक मिथाइल आहे, सेकंडवरती एक मिथाइल आहे. 2,8 डायमिथाइल, टोटल नंबर ऑफ कार्बन इज डेका 10. देन डबल बॉन्ड इज ॲट थर्ड अँड 6th कार्बन 3,6 डायइन. बरोबर आहे ना? येस, एम आय राईट? येस, करेक्ट. दिस इज द करेक्ट IUPAC name of this compound. Now homework for you is after drawing this structure, नाव जमत असेल तर नंबर ऑफ सिग्मा आणि पाय बाउंड काउंट करा. जमतंय का बघा. आणि त्यानंतर काय करणार? ट्राय टू असाइन द हायब्रिडायझेशन फॉर ईच कार्बन. प्रत्येक कार्बनला हायब्रिडायझेशन जमतंय का बघा. हायब्रिडायझेशनसाठी काय, फक्त नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड आपल्याला काउंट करायचे आणि त्यांची बेरीज 4 येत असेल तर तो कुठला कार्बन असेल? हायब्रिड कार्बन sp3. जर त्यांचं पूर्ण summation of all sigma bond is 3, then the hybridization for that carbon is sp2. The sum is 2, then the hybridization for that carbon is sp. sp चा प्रश्नच येत नाही. अजून आपण ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड्स अभ्यासच केला नाही. त्यामुळे ओनली दिस मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ either sp2 or sp3 hybrid. Only 2 types of carbon. तुम्हाला एक हिंट, तर नक्की प्रयत्न करा, स्ट्रक्चर ड्रॉ करा, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, नंबर ऑफ पाय बॉन्ड्स काउंट करा, त्यानंतर हायब्रिडायझेशन. परत ह्याला कन्वर्ट करता येईल का बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये? बॉन्ड लाईन स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करता येते का ते बघा. राईट? सो दिस इज वॉट रिगार्डिंग द नॉमेनक्लेचर ऑफ अल्किन्स. व्हेरी सिम्पल. फक्त आपल्याला सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कंटेनिंग डबल बॉन्ड, त्यानंतर नंबरिंग अशा एंडकडून द्यायचं आहे का जेणेकरून आपला डबल बॉन्डला कमीत कमी छोट्यात छोटा नंबर आला पाहिजे. त्यानंतर नावाचं सफिक्स म्हणजे शेवट ENE न होणार आहे इन्स्टेड ऑफ ANE. आणि जे काही सबस्टिट्युएंट्स आहेत अल्किल ग्रुप्स तिथं आपण नंबरिंग देऊन त्यांना रिप्रेझेंट करणार आहोत. दिस इज वॉट रिगार्डिंग द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्किन्स. नाउ नेक्स्ट पॉईंट दॅट इज आयसोमेरिझम. आयसोमेरिझम इन अल्किन. आता हे सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये शिकलेला आहात. व्हॉट इज आयसोमर्स, व्हॉट इज आयसोमेरिझम, थोडक्यात आपण डिस्कस करूया. व्हॉट इज आयसोमेरिझम? देन टेल मी. येस, आयसोमेरिझम it's a phenomenon or property shown by a molecule having same molecular formula but different structural representation. Either it may be structural representation or connectivity will be same but their position in space may be different. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा सगळ्या प्रॉपर्टीज जो कोणी दाखवतंय, जे कोणी मॉलिक्यूल दाखवतंय त्या फेनॉमेनन त्या प्रॉपर्टीला आयसोमेरिझम
आणि जो दाखवतोय त्यांना आयसोमर्स ऑफ दॅट मॉलिक्यूल, म्हणजे एकाच मॉलिक्यूलचे डिफरंट वेगवेगळे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आणि स्पेसमध्ये त्यांची कनेक्टिव्हिटी वेगळी असलेली, अशा फेनॉमेनलला आपण आयसोमेरिझम आणि आयसोमर्स जो दाखवेल त्यांना आयसोमर्स म्हणतो. सो अल्किन्स शोज 2 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम and geometrical isomerism. Both you have learned in detail. हे दोन्ही गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये शिकलेला आहात. तरी सुद्धा स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये 6 प्रकार आहेत. चेन आयसोमेरिझम, येस, पोझिशनल, फंक्शनल ग्रुप, मेटामेरिझम, टॉटोमेरिझम अँड यर राईट. दीज आर व्हॉट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. देन जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये, स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम, बरोबर आहे, कन्फिग्रेशन, कन्फर्मेशन, अशा पद्धतीचे आयसोमर्स तुम्ही डिटेलमध्ये शिकलेले आहेत. तर स्ट्रक्चरल अल्किन्स शोज 2 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल अँड जिओमेट्रिकल. स्ट्रक्चरल आणि जिओमेट्रिकल. तर आपल्याला डिटेलमध्ये न जाता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि जिओमेट्रिकलमध्ये फरक काय? द मेजर डिफरन्स इज अ मॉलिक्यूल हॅव्हिंग ओनली वन मॉलिक्युलर फॉर्म्युला बट इट कॅन रिप्रेझेंट डिफरंट स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर्समध्ये मग चेन आहे, पोझिशन आहे, लिंकेज आहे, येस, मेटामेरिझम आहे, टॉटोमेरिझम आहे. या सगळ्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये कशा पद्धतीनं रिप्रेझेंट आयसोमर्स दाखवतो अल्केन, त्याविषयी डिस्कस करूया. स्ट्रक्चरल आयसोमर्स स्टार्ट फ्रॉम कार्बन नंबर 4. वाय? बिकॉज C2C3 इथिन आणि प्रोपेन एका स्ट्रक्चरनं आपण रिप्रेझेंट, त्याला 2 स्ट्रक्चरनं रिप्रेझेंट करता येत नाही. त्यामुळे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम स्टार्ट फ्रॉम C4, कार्बन नंबर 4, ॲज दॅट ऑफ इन अल्केन. अल्केनमध्ये सुद्धा, म्हणजे कार्बन 2, कार्बन 3 मध्ये आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम दाखवू शकत नाही. ठीक आहे. कार्बन नंबर विथ C4H10 विच इज अल्केन, C4H8 इट्स अ ब्युटीन. आता बघूया C4H8 ला मी किती प्रकारे दाखवू शकतो, किती प्रकारे स्ट्रक्चर्स, डिफरंट स्ट्रक्चर्स दाखवू शकतो. CH3 फर्स्ट आय एम गोइंग टू राईट द नंबर ऑफ कार्बन्स. एक डबल बॉन्ड असला पाहिजे कारण 2 हायड्रोजन्स कमी आहेत. जनरल फॉर्म्युला सॅटिस्फाय होतो का तो बघायचा आहे आपल्याला. CnH2n अँड वेर n इज नंबर ऑफ कार्बन. बरोबर आहे, जनरल फॉर्म्युला सॅटिस्फाय होतोय. म्हणजे आता बघा, एक डबल बॉन्ड आहे, दिस इज 1 आयसोमर. आत्ताच आपण IUPAC नाव बघितलं. सो द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्यूट 1-इन. एम आय राईट? सेकंड पॉसिबिलिटी, CH3 सिंगल बॉन्ड, CH डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH3. आता आयसोमर्स कशाला म्हणते मी सांगितलं. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला पाहिजे. बघा, 3 आणि 2 5, 6 7 8, कार्बन 4, 1 2 3 4, इथं सुद्धा 1 2 3 4 कार्बन्स, 3 + 3 6 7 8 हायड्रोजन्स. येस, इज इट आयसोमर? येस, दिस इज आयसोमर. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्यूट 2-इन. बरोबर आहे का? बघा, येस, दोघांचा फरक आहे. डबल बॉन्डची जागा बदलते. पहिल्या वेळेस कार्बन नंबर 1 आणि 2 मध्ये होतं डबल बॉन्ड, आता 2 आणि 3 मध्ये आहे. डबल बॉन्ड इज ॲट कार्बन नंबर 2nd and 3rd. नाउ कॅन आय ड्रॉ अनदर स्ट्रक्चर? इज इट पॉसिबल? ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8 असला पाहिजे, अजून काही वेगळ्या पद्धतीनं मी रिप्रेझेंट करू शकतो का? बघूया. येस, आय कॅन रिप्रेझेंट. एम आय राईट? येस, बघा, 1 2 3 4 कार्बन आहेत, 3 आणि 3 6 आणि 2 8. कार्बनची व्हॅलेन्सी फुल्ली सॅटिस्फाईड. वाईल ड्रॉइंग स्ट्रक्चर नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की कार्बनची व्हॅलेन्सी एक्सीड किंवा कमी पण व्हायला नाही पाहिजे, जास्त किंवा कमी. काही वेळेस ड्रॉ करत असताना 5 होत आहे व्हॅलेन्सी किंवा 3. ऑलवेज कार्बनची व्हॅलेन्सी 4 सॅटिस्फाय होते. नंबर ऑफ ॲटम्स कार्बन आणि हायड्रोजन बरोबर आहे. येस, द नेम ऑफ दिस कंपाऊंड हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, 2-methyl prop 1-ene. The name of this compound is it isomer? Yes. बघा, but 1-ene, but 2-ene, 3-methyl
ग्रुप 1 इन. हे तिन्ही आयसोमर्स आहेत म्हणजे ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण डिफरंट स्ट्रक्चर्स आहेत. त्यामुळे अल्किन्स कॅन शो स्ट्रक्चरल आयसोमर्स. अल्किन कॅन शो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आता बघितलं. आता या व्यतिरिक्त अजून काही शक्य आहे का? इज देअर एनी पॉसिबिलिटी अपार्ट फ्रॉम दीज स्ट्रक्चर्स? येस, व्हॉट इज माय क्वेश्चन? अपार्ट फ्रॉम these three structure, is there any possibility? Can you draw one more structure? You just try. It's not possible. There doesn't exist another fourth structure. So these three possible structural isomers of C4H8, that is butene, molecular formula C4H8. तीनों के भी नाम भी डिफरेंट है विथ IUPAC नेम. नाउ अब हमें क्या देखना है? इनका रिलेशन को रिलेट करो. इफ आई लेबल दी स्ट्रक्चर 1, 2 and 3, how they looks like? Look at 1 and 2 are, what can we call? Yes, straight chain. Carbon number is 4. कार्बन 4 आहेत, फक्त डिफरन्स इज इन पोझिशन ऑफ डबल बॉन्ड. सो कॅन आय टेल, ऑलरेडी हे सगळं तुम्ही शिकलेले आहात, आर पोझिशनल आयसोमर्स. येस, 1 and 3 और 2 and 3 दोघांमध्ये काय रिलेशन? Two and 3 both are chain isomers. Yes, both are chain isomers. म्हणजे रिलेशन 1 and 3, 2 and 3 both are chain isomers. 1 and 2 are positional isomers. तिघांचं एकमेकांशी रिलेशन, कारण स्ट्रक्चरल आयसोमर्सचे टाइप्स आहेत, हे सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये शिकलेला. येस, तर आता काय शिकलात तुम्ही? व्हॉट आर आयसोमर्स? एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय तर त्याचे किती आयसोमर्स शक्य आहेत आणि त्यांचे IUPAC नाव हे सुद्धा तुम्हाला सांगता येतील. नाउ द नेक्स्ट मेंबर बघूया. विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10, डज इट ओबेज अल्किन्स जनरल फॉर्म्युला CnH2n? ओबे करतोय का? अगदी बरोबर करतोय, C5H10. तर आता किती पॉसिबल स्ट्रक्चर्स आहेत? स्ट्रक्चरल आयसोमर्स काढता येतील सगळ्यांना? मी काढून दाखवू? ओके, हा एक एक्झाम्पल मी करून दाखवेल, नंतर बाकीचे उरलेले तुम्ही स्वतः करायचे. फर्स्ट ऑफ ऑल आय विल ड्रॉ पॉसिबल स्ट्रक्चर्स. एक डबल बॉन्ड काढून घेतोय, CH2H, CH2, CH2, CH3. Yes, this is my first isomer. CH3, CH2, CH, double bond, CH, single bond, CH3. Yes, this is my another possibility. CH3, single bond, CH, single CH2, single bond, CH3, double bond, CH2. आता मी ब्रांचिंग करून घेतले. येस, दिस इज माय थर्ड आयसोमर. CH3, single bond, CH, double bond, C, CH3, CH3. Yes, is it possible? Yes, possible. CH3, CH, double bond, CH, CH2, CH3. This has been done. This has been done. Okay, yes, one more is remaining. That last CH2 double bond, CH single bond, CH3 single bond, CH3. Now look at
count the number of carbon and hydrogen.